मीरा भाईंदर महापालिकेत भाजपचा गटनेता ठरलाय। हसमुख गेहलोत यांची भाजप गटनेतेपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे। हसमुख गेहलोत दुसऱ्यांदा भाजपच्या गटनेतेपदी विराजमान झालेत। वरिष्ठांचा आशीर्वाद आहे आणि पक्षाने जी संधी दिलेली आहे ते पूर्ण पार पाडेल आणि त्यामध्ये लोकांच्या हितासाठी किंवा संघटना वाढवण्यासाठी कसं करता येईल ह्याच्यावर पूर्णपणे 100% लक्ष असेल। राजकारण करण्यासाठी किंवा लोकांना संभ्रम करण्यासाठी हा विषय काढलेला आहे। बाकी हा BJPचं घेणं देणं जे कोणी होणार आहे ते मीरा भाईंदरचं नागरिक असणार आहे, मीरा भाईंदरचं प्रथम नागरिक असणार आहे, त्याचा आक्षेप घ्यायची काही गरज नाही, कोणी असो। तर रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं मात्र रुपाली ठोंबरे पाटील यांना हे चांगलंच भोवलेलं आहे। आम्हाला निवडणूक अधिकारी निलेश काळे यांनी जाळीच्या आत सुद्धा घेतलेलं नव्हतं। मी प्रभाग 24ला आणि इतर सगळ्या मतदार मोजणीच्या इथे सगळे उमेदवार जाळीच्या आतमध्ये होते। मग असा कोणता नियम निलेश काळेंनी आणि तिथले DCP रावले यांनी लावला होता की उमेदवार आत घ्यायचे नाहीत? तुम्ही कायद्यानुसार चालणार का षडयंत्र करून तुमच्या मनानुसार चालणार? असो, बोगस आणि खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। अशा गुन्ह्यांना मी घाबरत नाही। माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।